प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रभू येशूच्या प्रिय आणि पवित्र नामात पुन्हा एकवा मी पास्टर श्यामकांत सरवगडे, सियोन मिनिस्ट्री, सियोन चर्च ऑफ ख्राइस्ट इचलकरंजी, मी आपलं मनपूर्वक याच्या संदेशामध्ये स्वागत करतो। प्रियानो, आजचा संदेश हा पवित्र शास्त्रातून उपदेशकाचं पुस्तक आणि 12वा अध्याय 1 ते 7 पर्यंत आपण आजचा हा संदेश या वचनावर मनन करणार आहोत। या आपण परमेश्वराकडे वळूया, आपला कान देवाच्या वचनाकडे लावूया। परमेश्वर हा आपला शब्द पाठवून कार्य करणारा देव आहे। परमेश्वरानं येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं आणि प्रभू येशू ख्रिस्तानं प्रियानो शब्दाने भूते घालवली, स्पर्शानं लोकांना बरं केलं आणि लोकांच्या जीवनामध्ये आनंद, आरोग्य, शांती आली। प्रियानो, जेव्हा प्रभू येशू बोलत असे, लोक ऐकत आणि पश्चाताप करत। प्रभू येशू ख्रिस्त जे सांगत असे ते लोक श्रवण करत आणि विश्वास धरत। आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, लोकांना आनंद प्राप्त झाला, कारण अंधायास दृष्टी मिळाली आणि तो अंधा पाहू लागला। दृष्टी ही त्याच्यासाठी प्रियानो मोठी गोष्ट होती। कुष्ठरोगी पालता पडला, शरण आला आणि त्यानं प्रभूला विवंचना केली, परमेश्वराला विनंती केली की प्रभू मला स्पर्श कर, आणि येशूच्या स्पर्शाने कुष्ठरोगी शुद्ध झाला। प्रियानो, जेव्हा देवाचा शब्द येतो तेव्हा तो शब्द आमच्या जीवनामध्ये कार्य करतो। देवाचं वचन हा देवाचा शब्द आहे आणि म्हणून आज हे वचन काळजीपूर्वक ऐकत असताना प्रियानो, आज आपण ही आशा धरूया की परमेश्वर आजच्या वचनाद्वारे, संदेशाद्वारे तुमच्या जीवनामध्ये आत्मिक जागृती आणून आपल्याला पुन्हा एकदा परमेश्वर नीट आणि सरळ करेल। ज्या गोष्टी समजाव्यास कठीण आहेत, ज्या गोष्टी अजून प्राप्त झालेली नाहीत, ज्या गोष्टीची तुम्ही आशा धरलेली आहे, त्या नक्की प्रभू तुम्हाला देईल। आणि म्हणून हे उपदेशकाचं पुस्तक शलोमोन राजानं लिहिलं। उपदेशकाच्या पुस्तकामध्ये एकूण 12 अध्याय आहेत आणि या उपदेशकाच्या पुस्तकाची सुरुवात करताना शलोमोन राजा हा दावीद पुत्र शलोमोन राजा तो पहिल्या अध्यायाने 2ऱ्या वचनामध्ये सुरुवात करताना म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ, असे उपदेशक म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ। या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ? एक पिढी जाते, दुसरी येते, पृथ्वीच काय ती कायम राहते। सूर्य उदय पाहून अस्तात जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो। पहा, शलोमोन राजानं उपदेशकाच्या पुस्तकाची सुरुवात करताना त्यानं आवर्जून हे म्हटलेलं आहे की या भूतलावर जे काही घडतं ते व्यर्थ आहे। मनुष्य जे काही करतो ते व्यर्थ आहे। आणि म्हणून या सुरुवातीला तो व्यर्थ म्हणतो, परंतु या संपूर्ण 12 अध्याय लिहित असताना मनुष्यानं परिश्रम करावं, कष्ट करून अन्न खावं, हे चांगलं आहे तो म्हणतो, पण शेवटी ते व्यर्थ आहे म्हणतो। विनोद करावा, हास्य करावं, मनोरंजनाचं जीवन, आनंदाचं जीवन जगावं असं तो म्हणतो, तेही तो व्यर्थ आहे म्हणतो। शलोमोन राजानं या भूतलावर अनेक गोष्टी तपासून पाहिल्या, करून पाहिल्या, परंतु प्रियानो सरते शेवटी त्यानं मनुष्याचं जे वैयक्तिक जीवन आहे याविषयी 12व्या अध्यायामध्ये तो शेवटी या गोष्टीपर्यंत पोहोचलेला आहे। त्याला ही गोष्ट आम्हाला सद्बोध म्हणून सांगावीची आहे की या जगातल्या सगळ्या गोष्टी जरी व्यर्थ असेल तर एक गोष्ट मात्र सत्य आहे, एक गोष्ट मात्र स्वीकारण्याजोगी आहे,
आणि ती गोष्ट कोणती आहे ती आज आपण या 12व्या अध्यायामध्ये आपण पाहणार आहोत. उपदेशकाचं पुस्तक 12वा अध्याय 1 ते 8 ही वचनं. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. त्या काही घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वागतील, दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचं काम बंद पडेल. खिडक्यातून पाहणाऱ्या अंध होतील, जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरील दारे मिटतील. पक्षाच्या शब्दाने देखील त्याच्या निद्रेचा भंग होईल. सर्व गायनस्वरे मंदावतील, ते चढावाला भीतील. रस्ता धोक्याने भरला आहे असे त्यास वाटेल. बदाम फुलेल, टोळ सुद्धा जड असा वाटेल. वासना निमेल, कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामात चालला आहे. आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळचा घडा फुटेल, झाडा आडावरचा रहाट मोडेल. तेव्हा माती पुरवत मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ, उपदेशक म्हणतो सर्व काही व्यर्थ. प्रियानो, 12व्या अध्यायामध्ये 1 ते 8 ही वचनं जर आपण काळजीपूर्वक ऐकली, पाहिली आणि त्याचं रहस्य आणि यामधलं प्रगटीकरण जर समजून घेतलं तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कोणत्या गोष्टी वेळेत करायला पाहिजेत, ज्या परमेश्वरानं मनुष्याला प्रियानो आपल्या प्रतिरूपाचं सदृश्य बनवलं, हे सत्य आहे. मात्र आपण परमेश्वराचं प्रतिरूप असूनही, आपण परमेश्वराशी सदृश्य असूनही प्रियानो आपणास ठाऊक आहे, उत्पत्तीच्या पुस्तकात 1ल्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक 1ला अध्याय 26 वचन. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मानव आपण करू. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीव यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्याचा आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा. समुद्रातील मत्स्य, आकाशातील पक्षी, पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी मात्र यावर सत्ता करा. पहा प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने मातीचा मनुष्य घडिला. आणि शास्त्रामध्ये पुन्हा देवाचं वचन सांगतं, 2रा अध्याय आणि 7व्या वचनात, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात प्राणवायू फुंकला. तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. आज तुम्ही हे समजून घ्या की मनुष्याची निर्मिती ही मातीपासून आहे. मात्र मनुष्य हा देवाच्या प्रतिरूपाचा आहे. तुम्ही मनुष्य म्हणून मातीपासून आहात, परंतु आपण परमेश्वराचं प्रतिरूप आणि परमेश्वराची सदृश्य असा आहोत. आता आपण या शरीरामध्ये परमेश्वराने आपल्याला जीव, आत्मा आणि शरीर असं बनवलं आहे. परमेश्वराचा प्राणवायू तुमच्या शरीरामध्ये आहे. आपण श्वास घेतो म्हणून जिवंत राहतो. आपण अन्न खातो म्हणून शरीरामध्ये ताकद आहे. परंतु प्रियानो, देवानं सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या आणि माझ्या शरीरात ठेवलेली आहे, ते म्हणजे आत्मा आहे. आणि आत्म्याचं खाद्य देखील तुम्ही रोज त्याचं शास्त्र वाचन हा त्याचा आत्मिक मानना घेत आहात, म्हणून तुम्ही आत्मिकरित्या तुम्ही बलवान आहात. मनावर, शरीरावर येणाऱ्या आघातावर तुम्ही विजय मिळवत आहात. याला कारण की तुमचं जीवन हे तुम्ही परमेश्वराशी सदृश्य
आणि परमेश्वराचं जे प्रतिरूप असं तुम्ही राखलेलं आहात. आणि जे लोक परमेश्वराच्या स्वाधीन आहेत, ज्यांनी आपलं शरीर परमेश्वराला समर्पित केलेलं आहे, ज्यांनी आपलं अंतकरण परमेश्वरा दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये ख्रिस्त निवास करतो. पाऊल रोमकराच्या पत्रामध्ये 12व्या अध्याय 1 ते 5 मध्ये तो म्हणतो, बंधुजन हो, देवाच्या करुणामुळे मी तुम्हास विनंती करीतो की तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. या युगाबरोबर समरूप होऊ नका. प्रियानो, देवाचा सेवक हा रोमच्या मंडळीला लिहिताना खात्रीनं आणि विश्वासानं हे सांगत आहे की त्यामध्ये त्याचा जो बोध आहे, रोमकराच्या पत्रामध्ये 12व्या अध्यायामध्ये, की बंधुजन व देवाच्या करुणामुळे मी तुम्हाला विनंती की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. पहिली गोष्ट की तुम्ही आणि मी परमेश्वराचं प्रतिरूप आणि परमेश्वराची सदृश्य असं आहोत. मात्र त्याच वेळेला आम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मनुष्याची निर्मिती, उत्पत्ती ही मातीपासून आहे. परंतु देवानं तुमच्या आणि माझ्या शरीरात आपला प्राण फुंकलेला आहे. तो आत्म्याच्या स्वरूपामध्ये, अंशामध्ये तो प्राणवायू, आत्मा असा आम्हाला लाभलेला आहे. आपण या जगामध्ये जगत असताना आपल्याला लोक शरीरावरून ओळखतात, आपल्या बाह्य स्वरूपावरून ओळखतात. परंतु शास्त्र सांगतं, परमेश्वर आपलं बाह्य स्वरूप पाहत नाही, तर आत्मे तोलून पाहणारा देव आहे. आणि म्हणून आज मी देवाचा सेवक तुम्हाला बोध करताना सांगू इच्छितो की जरी हे सत्य आहे की आपण परमेश्वराचं प्रतिरूप आहोत, आम्ही परमेश्वराची स्वरूप, आम्ही सदृश्य आहोत, जग आम्हाला बाह्य स्वरूपानं ओळखतं, परंतु दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही मातीपासून आहोत हे विसरता कामा नये. आणि या मातीच्या शरीरामध्ये देवाने आपला प्राणवायू, आत्मा असा फुंकलेला आहे, याचा पण आम्हाला विसर पडता कामा नये. आणि म्हणून माझ्या प्रियानो, ज्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला आपल्या प्रतिरूपाचं, सदृशाचं बनवलं, दावीद राजा एका ठिकाणी त्याच्या स्तोत्रात मध्ये म्हणतो, त्या परमेश्वराच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे, डाव्या हातात धन आणि गौरव आहे. प्रियानो, परमेश्वर आम्हाला दीर्घायुष्य देण्यासाठी, परमेश्वर आम्हाला आमचं कल्याण करण्यासाठी सदैव तयार आहे. परंतु आज एक वास्तवता आपण पाहणार आहोत की जी उपदेशकाच्या पुस्तकामध्ये शलोमोन राजानं ती वास्तवता आपल्या समोर ठेवलेली आहे, यासाठी की त्या वास्तविकतेचं आम्ही भान ठेवायला पाहिजे. तो काय म्हणतो? 12व्या अध्यायामध्ये देवाचा सेवक उपदेशक शलोमोन राजा आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहिली गोष्ट तो आम्हाला सांगत आहे, उपदेश करत आहे की आपल्या या तरुणपणामध्ये आम्ही आपल्या निर्माणकर्त्याची आठवण केली पाहिजे. ज्या परमेश्वरानं तुम्हाला आपल्या प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, ज्या परमेश्वरानं आपल्याला सदृश्य असं बनवलेलं आहे, ज्या परमेश्वरानं तुम्हाला आणि मला या भूमीतील मातीचं बनवलेलं आहे, त्या परमेश्वरानं तुमच्यानी माझ्या नाकपुड्यात श्वास फुंकलेला आहे, त्या परमेश्वराची आम्ही नेहमी त्याचं स्मरण करणं ही आमची प्रथम जबाबदारी आहे. म्हणून आजचा संदेश ऐकत असताना माझ्या प्रिय बंधू आणि बहिणींनो, एक महत्वाची गोष्ट याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका की परमेश्वर जो निर्माण करता आहे त्याची आम्ही रोज आठवण केली पाहिजे. त्यानं परमेश्वरानं तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेला आहे, म्हणून आठवण करून त्याला धन्यवाद ठेवला पाहिजे. तुमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात त्यानं तुम्हाला सांभाळलेलं आहे, सुरक्षित ठेवलेलं आहे, म्हणून त्याची आठवण केली पाहिजे. अन्न, वस्त्र, निवारा रोज तो परमेश्वर तुम्हाला देतो, त्याची कृपादृष्टी तुम्हावर आहे, म्हणून त्याची आठवण केली पाहिजे. अनेक संकटातून, आजारातून, तुम्हावर आलेल्या अनेक भयानक परिस्थितीतून त्या परमेश्वरानं तुम्हाला वाचवलेलं आहे, म्हणून त्याची आठवण केली पाहिजे. आज जर तुम्ही म्हणत असाल
की म्हातारपणामध्ये बघू, रिटायर्ड झाल्यानंतर बघू, माझं सगळं गोष्टी आटोपल्यानंतर बघू? नाही प्रियानो, हा देवाचा सेवक या ठिकाणी आज संदेश ऐकणाऱ्यांना एक गोष्ट परमेश्वर वचनातून बोध करत आहे की माझ्या बंधू, माझ्या बहिणी, शास्त्र सांगतं 12व्या अध्याय 1ल्या वचनात, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. आपल्या तरुणपणामध्येच आपण परमेश्वराची आठवण केली पाहिजे. याला कारण काय आहे? पुढे असं म्हटलेलं आहे, पहा अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत, त्यात मला काही सुख नाही असं तू म्हणशील. तरुणपणामध्ये आम्ही परमेश्वराचं भय नाही धरलं, त्याच्या आज्ञा नाही पाळल्या, त्याच्या सहभागितेत, विश्वासदारांच्या सहभागितेत, मंडळीच्या गोष्टीमध्ये आम्ही भाग नाही घेतला, तर प्रियानो, एक मनुष्य म्हणून जीवन जगत असताना ज्या शरीरामध्ये तुम्ही आहात त्यामध्ये एक मन, भावना, शरीर या गोष्टीच्या तुम्ही अधीन आहात. आणि म्हणून आम्ही जर परमेश्वराचं भय धरून, परमेश्वराची आज्ञा पाळून, जर परमेश्वराचं रोज उपकार स्मरण करत, त्याची आठवण करत जर जीवन जगू, तर बायबल सांगतं येणाऱ्या दिवसात जे अनिष्ट दिवस येणार आहेत त्यात मला सुख नाही अशी म्हणण्याची वेळ तुम्हावर येणार नाही. मात्र जगामध्ये जे लोक आहेत, जे तरुणपणातच परमेश्वराची जर आठवण करत नाहीत, ज्या परमेश्वरानं आम्हाला ही सुंदर सृष्टी दिलेली आहे, सूर्याचा प्रकाश, चंद्र तारे, रात्रीचा प्रकाश, पाण्यासाठी नद्या, तलाव, स्वच्छ हवा, परमेश्वर पुष्कळ काही आम्हाला विना मोबदला दिलेला आहे, कारण तो निर्माण करता परमेश्वर आहे. आपण त्याची निर्मिती आहोत. आणि म्हणून आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या तरुणपणातच त्या निर्माण करत्या परमेश्वराची आठवण करा. रोज आठवण करून त्याला प्रार्थना करा, आभार माना, धन्यवाद द्या. कारण येणाऱ्या दिवसामध्ये जसं जसं आमचं वय वाढेल तसं तसं प्रियानो येणाऱ्या दिवसामध्ये अनिष्ट दिवस येणार आहेत. आणि मग जगामध्ये येणारे आजार, जगामध्ये येणारे चढउतार, जगामध्ये होणारे परिस्थिती, यामुळं जर आम्ही तरुणपणातच परमेश्वराला जडून नाही राहिलो, परमेश्वराच्या विश्वासामध्ये, देवाच्या भयामध्ये, देवाच्या आज्ञेत नाही राहिलो, तर असा मनुष्य प्रियानो येणाऱ्या अनिष्ट दिवसाला घाबरून अस्वस्थ होईल, भयभीत होईल. आणि म्हणून हा उपदेशक आम्हाला बोध करताना हा आम्हाला सांगत आहे की प्रत्येकाची ही जबाबदारी आहे की तरुणपणामध्येच आम्ही परमेश्वराची आठवण करावी, परमेश्वराचं आज्ञा पाळावी, परमेश्वराचं भय धरावं. शलोमोन राजानं नीतिसूत्र 31 लिहिलीत, 3000 कथनं लिहिलीत, अनेक गीत त्यानं लिहिलेली आहेत. आणि उपदेशकाच्या नीतिसूत्राचं सुरुवात करताना देखील शलोमोन राजानं हे सांगितलेलं आहे. शलोमोनाचं जे नीतिसूत्र आहे तो नीतिसूत्रामध्ये देखील सुरुवात करताना हेच सांगतो की नीतिसूत्र पहिलं जेव्हा त्यानं लिहिलं तेव्हा तो म्हणतो, इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शलोमोन याची नीतिसूत्रे, ज्ञान व शिक्षण ही संपादनात यावी, बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावं. प्रियानो, शलोमोन हा राजा होता. शलोमोनाला देवाचं दर्शन लावलं आणि तारुण्यात त्याला राजाचं पद प्राप्त झालं, तो राजा झाला. परमेश्वराने त्याला सांगितलं तुला हवा तो वर माग, परंतु शलोमोनानं परमेश्वराजवळ काय मागितलं? ज्ञान मागितलं, विवेक मागितला, प्रजेचा न्याय करण्याचं शहाणपण मागितलं. आज आम्ही परमेश्वराजवळ अनेक गोष्टी मागतो. परमेश्वरा मला चांगलं घर दे, नोकरी दे, पुष्कळ पैसा दे, अनेक गोष्टी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने मागत असतं. पण काय तुम्हाला प्राप्त झालेलं घर, नोकरी, वाहनं, सुखा समाधानाची साधनं, याचा उपयोग आणि उपभोग कसा घ्यायचा यासाठी देवाजवळ तुम्ही ज्ञान मागत आहात काय? फार महत्वाचं आहे. बायबल देवाचं वचन स्तोत्र करता दावीद राजा म्हणतो,
परमेश्वर जर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचं श्रम व्यर्थ आहे. परमेश्वर जर नगर रक्षित नाही तर पहारेकऱ्याचं जागणं व्यर्थ आहे. तुम्ही पहाटे सुटता, उशिराने विश्रांती घेता, पण तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेती देतो. काय तुम्ही त्याचे प्रियजन झालेला आहात काय? तुम्ही त्याची प्रार्थना करणारे, त्याची आशा धरलेले, तुम्ही त्याचं रोज आठवण करणारे लोक आहात काय? माझ्या प्रियानो, तुमचं घर परमेश्वरानं बांधलेलं आहे, पण त्या घरामध्ये तुम्ही परमेश्वराची आठवण करणं, धन्यवाद देऊन प्रार्थना करणं, शब्दादिनी चर्चला जाणं ही तुमची जबाबदारी आहे. परमेश्वराने तुम्हाला वाहन दिलेलं आहे, ते वाहन घेऊन तुम्ही देवाच्या कामामध्ये, सुवार्तेच्या कामामध्ये देखील त्या वाहनांचा उपयोग होत आहे का? तुम्हाला परमेश्वराने ज्ञान दिलेलं आहे, नोकरी दिलेला आहे, व्यवसाय दिलेला आहे, अनेक चांगल्या गोष्टी प्रियानं तुम्हाला परमेश्वराने दिलेल्या आहेत, पण त्यातून तुम्ही त्या उद्योगाचा, नोकरीचा, पैशाचा, धनाचा, ज्ञानाचा उपयोग परमेश्वराच्या गौरवासाठी, अनाथ, पोरके, विधवा, गरीब यांचा कैवार घेण्यासाठी करत आहात काय? यावरती तुमचा आशीर्वाद अवलंबून आहे. आणि म्हणून उपदेशक सुरुवात करतानाच म्हणतो की जे तुला प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये परमेश्वराची आठवण कर. कारण दुसऱ्या वचनात तो म्हणतो, त्या समयी जर तरुणपणात आपण परमेश्वराची आठवण नाही केली तर तरुणपणानंतर जे वृद्धावस्था येणार आहे त्याचं वर्णन करताना हा देवाचा सेवक वचनाद्वारे आम्हाला म्हणत आहे की वृद्धापणामध्ये कसे दिवस येणार आहेत. त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधक होतील, पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. प्रियजनांनो, परमेश्वराने तुम्हा प्रत्येकाला 2 डोळे दिलेले आहेत, एक नाक दिलेला आहे श्वास घेण्यासाठी, त्यालाही 2 श्वास घेण्यासाठी 2 नॉस्ट्रिल्स आहेत, 2 कान आहेत, 2 हात आहेत, डोकं आहे, पाय आहे. आपल्या शरीराची एक परमेश्वराने विशिष्ट प्रकारे रचना केलेली आहे आणि या शारीरिक रचनेकडे देखील आमचं लक्ष असणं फार महत्वाचं आहे. कारण जसं जसं आम्ही वय वाढत राहतं आपल्या शरीराचे अवयव हे प्रियानो नाजूक होऊ लागतात, त्यांचं काम मंदावू लागतं. आणि म्हणून आज देवाचा सेवक या नात्यानं मी तुम्हाला जागृत करू इच्छितो, प्रियजनांनो, ज्या परमेश्वरानं तुम्हाला आपल्या प्रतिस्वरूपाचं बनवलेलं आहे, परमेश्वराशी सदृश्य तुम्ही आहात, परंतु तुम्ही मातीचं पात्र आहात हे विसरू नका. परमेश्वराचा आत्मा श्वास रूपाने तुमच्यामध्ये राहतो याचा विसर पडू देऊ नका. आणि म्हणून आपण नोकरी करत असाल, उद्योग करत असाल, शाळा कॉलेजामध्ये असाल, जिथं कुठे असाल, एक महत्वाचा मुद्दा की तरुणपणातच तुम्ही परमेश्वराची आठवण करा. कारण येणाऱ्या दिवसामध्ये जसं जसं आम्ही वृद्ध होऊ तसं आपल्या शरीर रचनेमध्ये बदल होणार आहे. कोणता बदल आहे? त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र व तारे अंधक होतील. प्रियानो, आज तुमचे डोळे सरळ स्पष्ट पाहतात, परंतु इथं म्हटलेलं आहे पावसानंतर अभ्रे येतील. पावसानंतर अभ्रे येतील. जसा उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे. प्रियानो, जसा एका नंतर दुसरा ऋतू येतो, शरीरामध्ये हे देवाचा सेवक म्हणतोय पावसानंतर अभ्रे येतील. ही अभ्रे कोण आहेत? प्रियानो, आज तरुणपणामध्ये आम्ही डोळ्यानं स्पष्ट पाहतो म्हणून आम्ही बायबल वाचू शकतो स्पष्टरित्या, आम्ही एकमेकाला पाहू शकतो स्पष्टरित्या, आपल्या डोळ्यामध्ये दृष्टी आहे, तुमच्या डोळ्यामध्ये प्रत्येक गोष्ट नीट आणि सरळ दिसते पाहता आणि तुम्हाला समाधान वाटतं परमेश्वरानं बनवलेल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहताना, ही संपूर्ण निसर्ग पाहताना, आपल्या लोकांना पाहताना. कारण डोळे यामध्ये परमेश्वरानं दृष्टी घातलेली आहे. प्रियानो, आपण जेव्हा घरामध्ये येतो आणि अचानक लाईट गेली तर काय घरातल्या वस्तू आपण पाहू शकतो का? काय आपण आंधळे होतो का? कदापि नाही. आपल्याला नेत्र आहेत, मात्र नेत्राला दृष्टी येण्यासाठी प्रकाशाची गरज आहे. तुम्हाला नेत्र आहेत,
परंतु चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी ख्रिस्त हा प्रकाश तुम्हाला गरजेचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त ही तुमची दृष्टी असू द्या, कारण पावसानंतर आभरे येणार आहेत, शरीरामध्ये एक बदल होणार आहे. जेव्हा वृद्धापकाळामध्ये 40 नंतर आम्हाला 40 म्हणजे ही 40 लागते, चष्मा लागतो. चष्म्याशिवाय आम्ही वाचू शकत नाही, चष्म्याशिवाय आम्ही पाहू शकत नाही. परंतु त्याच्या पुढे जाऊन सांगेन मी की आभरे म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू होतात, कॅट्रॅक्ट. म्हणून देवाचा सेवक इथं सांगत आहे, पावसानंतर आभरे पुन्हा येतील. आणि आभरी कोण आहेत? तर प्रियानो, मोतीबिंदू आहेत. आज तरुणपणामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये दृष्टी आहे आणि म्हणून आता शास्त्र वाचण्यासाठी संधी आहे, आताच एकमेकाला प्रीतीनं पाहण्यासाठी संधी आहे, आताच परमेश्वराची सुवार्ता जाऊन सांगण्यासाठी संधी आहे, एकमेकाला कवटाळून आनंद करण्याची संधी आहे. परंतु आज तुमचे डोळे दृष्टी असून पण तुम्ही जर अंधासारखं जीवन जगत असाल, शास्त्र वाचन नाही, परमेश्वराच्या मंदिरामध्ये पाऊल टाकत नाही, आपल्या लोकांकडे पाहत नाही, गरीब अनाथ पोरक्या विधवा त्यांच्या संकटाकडे जर तुमची दृष्टी नाही, तर प्रियानो आज तुमचं आत्मिक जीवन हे डोळे असून देखील अंध असं आहे. प्रियानो, आज मी देवाचा सेवक तुम्हाला सांगत आहे की पहिली गोष्ट, तारुण्याच्या दिवसात काय करा? परमेश्वराचं स्मरण करा, कारण आज परमेश्वर तुम्हाला नेत्र दिलेले आहेत. या नेत्रामध्ये, या दृष्टीच्या मध्ये व्यत्यय येणार आहे आणि तो म्हणजे मोतीबिंदू. म्हणून इथं लिहिलेलं आहे, पावसानंतर आभरे येतील, त्या समयी सूर्य दिसणार नाही, चंद्र प्रकाश हे दिसणार नाही. आणि म्हणून प्रियजनांनो, आज पहिली गोष्ट आहे की आपल्या शरीररचनेमध्ये जो बदल होणार आहे, आणि त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केला, मला आता बायबल वाचायचंय, मला माझ्या लोकांना पाहायचंय, माझ्या नातवंडांना उचलून घ्यायचंय, प्रियानो, जर आपल्याला दृष्टी जर नसेल तर प्रियानो व्यर्थ आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट पण आपल्या शरीरामध्ये घडणार आहे. 3रं वचन, 12वा अध्याय 3रं वचन, त्या काळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वागतील. प्रियजनांनो, तुमच्या शरीरामध्ये असणारे हे रखवालदार म्हणजे आपले हे हात आहेत. परमेश्वराने तुम्हा प्रत्येकाला 2 हात दिलेले आहेत. आज या हातांचा उपयोग आम्ही कष्ट करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, एकमेकाला हात देण्यासाठी, एकमेकाला आधार देण्यासाठी, हे बळकट पुरुष वापरणं हे आमची जबाबदारी आहे. आत्ताच आम्ही या हातांचा उपयोग कष्ट करण्यास, प्रार्थना करण्यास, एकमेकाला आधार देण्यास, एकमेकाला कवटाळण्यास, परमेश्वराची भक्ती करण्यास, हात उंचावून भक्ती करण्यास या हातांचा जर उपयोग नाही केला तर लक्षात ठेवा, वृद्धापकाळामध्ये हे तुमचे बळकट पुरुष कापणार आहेत. त्यावेळेला हातामध्ये बायबल धरणं अवघड होईल, एखाद्याला जवळ करणं तुम्हाला कठीण होईल, आपल्या मुलाबाळांना मिठी मारणं, आपल्या आईबापांना मिठी मारणं देखील तुम्हाला शक्य होईल. म्हणून आज देवाचा सेवक मी सांगत आहे, वृद्धापकाळाकडे तेव्हा आपलं जीवन जातं, तेव्हा हे बळकट पुरुष देखील थरथर कापणार आहे. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की परमेश्वरानं तुमचे हात आता मजबूत ठेवलेले आहेत. कशासाठी? फक्त अन्न खाण्यासाठी, फक्त ढकलण्यासाठी, मारामारीसाठी? अजिबात नाही. माझ्या बंधू, माझ्या बहिणी, ज्या परमेश्वरानं तुला आपलं प्रतिरूपाचं बनवलेलं आहे, जो परमेश्वर तुला पाहतो, ज्या परमेश्वर तुला आपला श्वास फुंकून जिवंत ठेवलेला आहे, तो परमेश्वरच तुम्हाकडून अपेक्षा करत आहे की माझ्या बहिणी, माझ्या बंधू, हे तरुणांनो, आताच तुम्ही आपल्या हातानं कष्ट करून अन्न खा, या हातानं भक्ती करा, हात उंचावून परमेश्वराची भक्ती करा, हात जोडून परमेश्वराला धन्यवाद द्या, प्रार्थना करा, पवित्र शास्त्र या हातानं रोज उघडा. हे हात बळकट असू द्या. आणि आज जर तरुणपणात तुमचे हात परमेश्वराच्या मार्गामध्ये असतील तर वृद्धापणामध्ये हे बळकट पुरुष थरथर कापणार पण नाहीत, याची मला गॅरंटी आहे. पण आज तुमचे हात काय करत आहेत? तुमच्या हातामध्ये आज तुम्ही काय धरलेलं आहे? नशेचा प्याला, दारू, सिगारेट, तंबाखू, कोणत्या गोष्टीमध्ये आज तुमचे हात अडकलेले आहेत? बस झालं. आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या हातानं आम्ही प्रभुभोजन घेतो,
ज्या हातानं आम्ही देवाला हात जोडून प्रार्थना करतो ते हात आज नीट आणि सरळ करा. तुमचे हात धक्का देण्यास नको, तुमचे हात एकमेकाला कवटाळण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि मग असे हात परमेश्वर बळकट करील. या हातानं जे कष्ट कराल टिकून राहील. या हातानं ज्या प्रार्थना भक्ती कराल परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. आणि हे तरुणपणातच करा, अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये वृद्ध काळामध्ये तुमचे हात हे कसे होणार आहेत? बायबलमध्ये रखवालदार कापतील, बळकट पुरुष वागतील. आज तुम्हाला वाटत असेल मी चांगलं वजन माझं आहे शरीरामध्ये, समाजामध्ये, घरामध्ये, परंतु जर तुम्ही नम्र नाही झाला तर प्रियानो परिस्थिती आणि लोक तुम्हाला वाकवल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून शास्त्र सांगतं जो स्वतःला नम्र करतो त्याला देव उंच करतो, पण जो स्वतःला उंच करतो तो नमवला जाणार आहे. आज संदेश ऐकणाऱ्या बंधू, आज तुझी अवस्था काय आहे? तुला वाटतं तुझी ताकद कामी येईल? अजिबात नाही. तुझ्या शक्तीचा उपयोग देवाच्या गौरवासाठी असू दे. बळकट पुरुष वाकणार आहेत. दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचं काम बंद पडेल. आपले दात अन्न खाण्यासाठी दळण्यासाठी उपयोगाचे आहेत. वृद्धापकाळामध्ये हे दात कमी कमी होऊ लागतात, पडू लागतात. आणि शरीरामध्ये दात नसेल तर प्रियानो अन्न कसं जाईल, कसं पचन होईल आणि कशी शक्ती येईल? म्हणून आज देवाचा सेवक मी तुम्हाला सांगत आहे की तुमचं शरीर हे मातीपासून आहे. तुम्ही परमेश्वराचं प्रतिरूप आहात. परमेश्वराने तुम्हाला आपल्याशी सदृश्य बनवलेलं आहे, परंतु आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव वृद्धापकाळामध्ये कमकुवत होऊ लागतो. म्हणून आज ज्या परमेश्वरानं तुमच्या नेत्रामध्ये दृष्टी दिलेली आहे ते नेत्र परमेश्वराला पाहण्यासाठी, शास्त्र वाचण्यासाठी त्याचा उपयोग होऊ द्या. तुमच्या हा देवाच्या कामामध्ये गुंतून ठेवा. तुमचं शक्ती देवाच्या सेवेसाठी वापरा. आणि प्रियानो तुमच्या दात देखील पडले जाणार आहेत याचा विसर पडू देऊ नका. जात्यांचा आवाज मंद होईल, येणाऱ्या दिवसात ऐकू येणार नाही. पण आताच परमेश्वराच्या वचनाकडे कान द्या. आताच परमेश्वराच्या मंदिरात जाऊन सुवार्थ ऐका, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा. जेव्हा वृद्ध लोक चर्चमध्ये येतात तेव्हा ते म्हणतात काय म्हणतोय तो, आणि मग इतर म्हणतात शांत बसा शांत. ज्याला ऐकू येत नाही त्याचा आवाज मग नंतर वाढतो आणि लोक आम्हाला शांत करतात. प्रिय बंधू, प्रिय बहिणीनो, तरुणपणाच्या दिवसामध्ये परमेश्वराची आठवण करा. आपलं शरीर देवाला समर्पित करा. तेव्हा तुमच्या शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी आणि निर्दोष राहील. परमेश्वर तुम्हाला आयुष्य वाढवून देईल. परमेश्वर तुमचा आशीर्वाद वाढवेल. परमेश्वराने प्राप्त करून दिलेल्या सगळ्या गोष्टींचा उत्तम उपभोग तुम्ही घेणारे व्हाल. पुढे लिहिलंय ते चढावाला भीतील. रस्ता धोक्यानं भरलेला आहे असं त्याच वाटेल. बदाम फुलेल, टोच सुद्धा जड वाटेल. प्रत्येक गोष्ट जड वाटते वृद्धापकाळामध्ये. पुढे लिहिलेलं आहे कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधमात चालला आहे. ऊर बडवून रडणारे गल्ल्या गल्ल्यातून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल. चांदीचा दोर हा आहे. केस पिकू लागतात म्हातारपणामध्ये. सोन्याचा कटोरा फुटेल. मेंदूचे विकार होतात. झऱ्याजवळचा घडा फुटेल. मूत्र विकार, मूत्रपिंडाची विकार होऊ लागतात. प्रोस्टेटचा त्रास होऊ लागतो. आडावरचा रहाट म्हणजे पाठीचा मणक्याचे त्रास होऊ लागतात. आणि मग शेवटी प्रियानो आपलं शरीर थकतं. डोळ्यापासून ते मूत्रपिंडापर्यंत, मणक्याच्या आजारापासून प्रियानो हात थरथर कापण्यापर्यंत शरीराच्या रचनेमध्ये बदल होऊ लागतो. आणि मग शास्त्र सांगतं तेव्हा 7वं वचन, माती पूर्वस मातीस मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ, उपदेशक म्हणतो सर्व काही व्यर्थ. प्रियानो, म्हणून या संदेशामध्ये आज देवाचा बोध तुम्हाकडे आलेला आहे. हे सगळं वृद्धापकाळामध्ये आपला डोळ्यापासून शरीराचा प्रत्येक अवयव अशक्त आणि कमकुवत होणार आहे. आणि मग वृद्धापकाळामध्ये तुम्ही म्हणाल मला शास्त्र वाचायचंय, परंतु मोतीबिंदू हा तुमचा प्रॉब्लेम असणार आहे. मला शास्त्र घट्ट धरायचंय, मला माझ्या लोकांना घट्ट धरायचंय, पण तर तुमचे हात थरथर कापतील ही व्यथा वास्तवता असणार आहे. तुम्हाला उंच स्वर करून गायचं आहे, पण तुमचा घसा, तुमचा गायन स्वर मंदावला जाणार आहे. तुम्हाला देवाचं पुष्कळ वचन ऐकायचं असतं, परंतु कान जात्यांचा आवाज मंद झालेला असतो. म्हणून आज देवाचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे. उपदेशक 12:1 म्हणतो तरुण्याच्या दिवसातच काय कर, आपल्या निर्माण कर्त्याला स्मर, परमेश्वराची आठवण कर. उपदेशक 11:9 मध्ये म्हणतो हे तरुण आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात
तुझे हृदय तुला उल्हास देव, तू मनास वाटेल त्या मार्गाने नजरेस येईल तसा चाल, पण या सर्वाबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. प्राइज द लॉर्ड. पहा, आज परमेश्वराने अद्भुत संदेश तुम्हाला प्रगट केला आहे की तुम्ही आणि मी परमेश्वराची निर्मिती आहोत. आम्ही हे विसरता कामा नाही. परमेश्वर तुमचा निर्माण करता आहे हे विसरता कामा नाही. परमेश्वरानं आपल्याला मातीचं बनवलेलं आहे हे विसरता कामा नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट की परमेश्वरानं तुमच्या शरीरामध्ये आपला आत्मा घातलेला आहे आणि त्या आत्म्यानं जेव्हा मी परमेश्वराचं स्मरण करतो, प्रार्थना करतो, भक्ती करतो, तेव्हा शरीराचा प्रत्येक अवयव परमेश्वर सुरक्षित ठेवतो, निरोगी ठेवतो आणि मग तुमचे डोळे परमेश्वराच्या दृष्टीनं आणि परमेश्वर तुमच्या डोळ्यामध्ये त्याची दृष्टी देतो. परमेश्वर तुमचे हात बळकट करील, परमेश्वर तुमचा स्वर वाढवेल, परमेश्वर तुम्हाला बळकट ठेवील. कोणत्याही चढावाला तुम्ही घाबरणार नाही, कोणत्याही अवयव शरीरामधला अवयव निकामी होणार नाही. आणि म्हणून आमची या सध्याच्या परिस्थितीत तुमची जबाबदारी आहे की या तरुणपणातच परमेश्वराला तुमचं शरीर आणि शरीराचा प्रत्येक अवयव समर्पित करा. परमेश्वर नक्की जरी मातीच मिळाली तर शास्त्र सांगतं तारण पावलेला आत्मा देवाकडे जाईल. देवबाप करो हा सर्व संदेश परमेश्वर तुम्हासाठी आशीर्वादित करो. या आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, येशूच्या प्रिय नामामध्ये मी तुझा सेवक धन्यवाद देतो प्रभू. देव परमेश्वर, मी प्रार्थना करतो आज या प्रियजनाने हा संदेश ऐकलेला आहे, त्यांनी परमेश्वर देवा आज ओळखला आहे की तू त्यांचा निर्माण करता परमेश्वर आहेस. आमचं शरीर हे प्रभू तू मातीपासून बनवलेलं आहेस, पण आमच्या शरीरामध्ये तुझा आत्मा आहे. आणि म्हणून राजा येशू आज तू आम्हाला आत्मिकरित्या जागृत केलंस यासाठी की आम्ही या तरुणपणातच परमेश्वर तुझी आठवण करावी, तुला धन्यवाद द्यावा. कारण वृद्धाप काळामध्ये आमच्या शरीराचा प्रत्येक अवयव निकामी निकृष्ट होणार आहे. आणि म्हणून राजा येशू मी प्रार्थना करतो ज्यांनी हा संदेश ऐकलेला आहे त्यांनी तरुणपणातच परमेश्वर तुझी आठवण करावी, तुला धन्यवाद द्यावा, म्हणून त्यांचं सहाय्य कर. त्यांच्या शरीरातला प्रत्येक अवयव सुरक्षित ठेव प्रभू येशू आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.